नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रातून मनमाड पासून थेट गोरखपूरला. प्रवास ट्रेननी होणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता आम्ही पोहोचलो आहे मनमाड रेल्वे स्टेशनला. मग काय आम्ही रेल्वे स्टेशनला आलो ना, आल्याला पाहू म्हणे फोटो काढू म्हणे. फोटो काढले. मी काय व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायला फोटो काढले. तर आम्ही व्हिडिओ एडिटिंगचा पीसी आणायला चाललोय. तर आताच आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय आणि रेल्वे आज लेट होणार आहे. आम्ही किती 4:15ला आलो होतो. तर अजून ट्रेनचा टाईम किती 5:15चा आहे. तर आता ट्रेनची वाट पाहू राहिलो आम्ही तिघं चाललोय आणि ते पण पहिल्यांदा चाललोय आम्ही तिघं. आणि याच्या अगोदर आम्ही एवढ्या दुसऱ्या राज्यात जायलाच नव्हतो. पहिल्यांदा एवढं लांब चाललोय, ते पण दुसऱ्या राज्यामध्ये. एसीचे जवळजवळ 11 डबे एसीचे. जास्त एसी स्लीपर कमी आहे ना, झालं तर एसी मध्ये होऊ शकतं काम. पण एसीचे पैसे किती घेतील पर सीट? आम्ही तिकडे जायला होतो फोटो काढायला आणि तिकडचे फोटो काढणं झाले. मग आम्ही इकडं आलो आणि लगेच ही ट्रेन आली. मग आणि या ट्रेन नंतर लगेच आमची गोरखपूरची ट्रेन लागणार आहे. खुश आम्ही इकडे बसलो, ट्रेनची वाट पाहतोय आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन येणार आहे. तर आता ट्रेन आली आणि ट्रेन आल्या लगेच आम्ही उठलो, कारण ट्रेनची वाट आम्ही किती कळची 1-1.5 तास झालं तशी ट्रेनची वाट पाहत होतो. आता फायनली ट्रेन आलीये. चला बघूया आजचा प्रवास कसा होतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय ट्रेन मध्ये बसायला. तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की आम्ही रिझर्वेशन केलं होतं, पण आमचं सीट काही कन्फर्म झालं नाही. त्याच्यामुळे तिकडे आम्हाला जागा भेटली, आम्ही तिकडे बसून घेतलं. आम्ही ट्रेन मध्ये बसलो, पण आम्हाला कळालंच नाही का ट्रेन कधी निघाली होती. आणि लगेच इतक्यात नांदगाव लागलं. नांदगावला ट्रेन आली, थोड्या वेळ थांबली तिकडे आणि लगेच तिकडून ट्रेन निघाली. भाऊ म्हणे खिडकी खाली घे म्हणे, पाऊस येऊ राहिला. मग लगेच खिडकी खाली घेतली. तितक्यात चहावाला आला. माझी काही झोप पूर्ण झाली नव्हती, त्याच्यामुळे सकाळी डोळे आटकायचे माझे. आम्ही सकाळी 5:15 ट्रेन मध्ये बसलो होतो, पण सकाळ झाली कधी ते कळलंच नाही आम्हाला. आपलं गाव स्टेशन जवळच पाहिजे होतं, कारण मज्जा आली असती प्रवास करायला, पण मज्जा आली असती कारण की रोज शाळेत जायला. काही चहावाला आला होता, मग मी चहा प्यायला झोपेलो होतो. मला मी काही चहा पेलो नाही. मग मी पण नाही चहा प्यायला, कारण ट्रेन मधला चहा चालतच आहे. आणि तितकंच समोशावाला आणि त्या समोश्याकडे बघून माझ्या तोंडाला पाणी आलं होतं, पण म्हटलं नको, कारण की लांबचा प्रवास आहे. कालच समोसे खायचे, कारण की मी इकडे जाताना पोट दुखल त्याच्यामुळे समोसे मी खाल्ले नाही. मी दादाने पण झोपून घेतलं, कारण की मी दादाची काही झोप होईल नव्हती, कारण सकाळीच लवकर उठवलं होतं, त्याच्यामुळे त्याची झोप नाही झाली पूर्ण. आमचं 26 घंट्याचा प्रवास आहे आणि आमचं सीट कन्फर्म नव्हतं झालं. त्या भाऊने रिझर्वेशन करून ठेवलं तरी पण सीट कन्फर्म नाही झालं. तरी पण आम्हाला बसायला जागा भेटून गेली. पण मग आता संध्याकाळच थोडं अवकाळ होणार आहे, भेटत नाही संध्याकाळी झोपायला. आणि उमेश दादाच्या माझ्या चालल्या गप्पा. हे कोणतं गाव होतं पण काय नाही, पण मग गाव पैसे एक कंपनी होती, कंपनी पैसे एक नदी होती. त्या नदीला पाणी खूप होतं, पण असा डबल एक पिक्चर आला की आमच्या गावाला तेवढं पाणी असतं तर किती वेळ झालं असतं. आम्ही आता पोहोचलोय रावेर स्टेशनला आणि तिकडं टायमिंग होता 9:01. आम्ही तिकडं पोहोचलो होतो आणि तिकडं काही ट्रेन थांबली नाही, डायरेक्ट निघाली तिकडून ट्रेन. लगेच चहावाला लगेच त्याच्या पाठीमागे समोशावाला आला, पण आम्ही घेतलंच नाही. या दोघांची इकडे चांगलं चाललंय ते गप्पा. बुरहानपूर स्टेशनच्या आम्ही पुढे निघालो लगे.
इकडं पाऊस चालू होता तरी एवढ्या पावसामध्ये इकडं काम करत होते. आम्ही तर एवढ्या पावसात कधीच काम करू शकणार नाही. तिथं वातावरण मस्त होतं आणि या नदीला पण पाणी भरपूर होतं. या साईडला पाणीच भरपूर व्हायलं. मग काय मी टेन्शन आलं, टेन्शन खाली उतारलं, म्हटलं कोणतं टेन्शन व्हिडिओ काढून तसेच व्हिडिओ काढले. मला झोप लागली म्हणून झोपून घेतलं. माझी झोप पुरी झाली आणि लगेच मी खिडकीतून वावर बिवर पाहिलं तिकडं वावर पाणी तुंबले वावरामध्ये पाणी तुंबायसाठी. संध्याकाळ झाली, संध्याकाळी आम्हाला जेवण करायचं होतं. लगेच भाऊ म्हणे आपण समोसे खायला घेऊन येतो. लगेच भाऊ मी गेलो समोसे खायला. समोसे काय तिकडं खाल्ले नाही कारण की ट्रेन निघून गेली. त्याच्यावर पार्सल घेतले. आणि आम्ही घरून काही जेवण आणलं होतं, शेंगदाण्याची चटणी आणली होती, चपात्या आणल्या होत्या आणि ते तिळीचे लाडू पण आणले होते खायला आणि त्याच्या मग समोसे पण आम्ही त्याच्यामध्ये खाल्ले. आणि आता आमचं जेवण बिवण झालंय आणि आता आम्हाला झोपायला पण जागा भेटली का आणि ट्रेन मधले पण माणसं चांगली होती कारण आम्हाला झोपायला पण जागा भेटून गेली आणि सगळं पण खाली झोपून घेतलं. आणि चला तर मग तुम्हाला सकाळी भेटू. बाय बाय. आता सकाळ झाली ना, आता आम्हाला उतरायचंय. आता आम्ही आता गोरखपूरला उतरलोय. आम्ही या पायऱ्यावरून चढणार होतो पण मग आमच्यासोबत जे काका येत होते त्या काकांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही पुढून जा म्हणे, इकडून नका जाऊ. आणि त्या काकांनी आम्हाला थोडंफार माहिती पण सांगितली पुढून. आणि त्या पायऱ्यावर चढायला पण लय गर्दी होती तिथं. म्हणून मी त्यांनी 2 गोरून मोठ्याला वाटल्या भरून गेला होत्या. त्यांच्या चालू होतं थोडंफार बडबड. भाऊने मग काय माझ्या एवढी बॉटल दिली टाकून कारण की आता मग काय टेन्शनच्या बाहेरून जात आम्ही तिकडं आलो आणि तिकडं भाऊ म्हणे काय मग आता आंघोळीची सोय पाहू. मग काय भाऊ आंघोळीची सोय पाहिजे. भाऊ गेला आता आंघोळीला आणि मग आंघोळी झाली मग भाऊ म्हणजे आता 1 नंबर लावणार आहे. दीड प्रत्येकाचे 20-20 रुपये घेतले आंघोळीचे. मी झालं सुरुवात आंघोळ बिंघोळ झाली, माझी पण आंघोळ बिंघोळ झाली आणि त्यांनी एक चहा घेतला पिऊन. भाऊ म्हणे चहा प्यायचा का मग म्हटलं हा. मग काय चहा बी पेलं. मग आता तुम्ही पण जाता गोरखपूरला आले तर स्टेशनला उतरल्यावर कोणाला विचारायची पण गरज नाही. आंघोळची सोय काय कुठे स्टेशनच्या बाहेर जाते तिथं साईडला आंघोळची सोय. आता आम्ही चाललोय बाहेर, स्टेशनच्या बाहेर चाललोय. आता आम्हाला रिक्षा पाहावं लागल. आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलोय. भाऊला म्हटलं रिक्षा पाहिजे का. भाऊ म्हणे आता नाही, अगोदर नाश्ता बिष्टा करू मग रिक्षा पाहू. मग काय आम्ही नाश्त्याची सोय पाहू राहिलो तिथं. मग काय नाश्ता करायला आम्ही इकडं हॉटेलला आलो. भाऊ म्हणे काय विचारू म्हणे खायला. मग काय इकडं चिकन बिर्याणी होती. मग काय चिकन बिर्याणी बोलवली खायला. आणि भाऊने ते बाहेरून ते काहीतरी केलं होतं आता खायला, त्याचं नाव आठवना मला. मग ते खाल्लं ते पुरं आपलं वाणी लागायचं. ते पुरं आपलं वाणी लागायचं खायला. लगेच मग जेवण बिवण आता मग बिर्याणी खाल्ली. पण मग आपल्यासारखी बिर्याणीच नव्हती तिथं कारण की ते बिर्याणी पुरा जरका मारायचं आणि तिथं ग्रेव्ही पण कोणती होती मुगाची डाळ राहते का तशी ग्रेव्ही होती. मला तर काही बिर्याणी आवडलीच नाही तिकडची. आणि इकडं समोरच एक महाराणा प्रतापचा स्टॅच्यू इकडं. मग काय भाऊ म्हणे चला आता म्हणजे रिक्षा पाहू. मग काय भाऊ रिक्षा पाहिली आणि रिक्षावाल्याला विचारत होता की ऍड्रेस कुठचा काय आहे. तो म्हणे हा माहिती म्हणे चालेल तुम्हाला नेतो. मग काय रिक्षा रिक्षा पाहिजे आपल्या मनमाड शहरामध्ये अशी रिक्षा नाहीची. मग काय आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि लगेच रिक्षामध्ये बसून लगेच निघालो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की तुम्हाला एवढं सांगितलं फक्त आम्ही PC बनवायला चाललोय गोरखपूरला. आम्ही PC कोणाकडे बनवायला चाललोय ते नाही सांगितलं. आम्ही चाललोय आल्याकडे आम्ही चाललोय PC बनवायला. छोट्या रिक्षा आहे पण तरी ट्रॅफिक आहे. अर्ध्या रिक्षाकडे कोणती माझ्या रिक्षाला आवडले रिक्षा चालवते ती. आम्ही इकडे रिक्षा थांबवली त्याची बाटली घ्यायला पण आम्हाला इकडे त्याची बाटलीच भेटली नाही. आणि ते म्हणे पुढं पेटू गेली त्याला म्हणे पुढे जाऊ. मग काय तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ काढू म्हणून
मग काय मी इकडे तिकडे पाहतो म्हटलं काय वेगवेगळं म्हटलं पाहू मग काय इकडे तिकडे पाहिलं. मग काय आम्हाला रिक्षावाले इड सोडून दिलं मग इड पाठी वाचत होतो पण आम्हाला काय नाव दिसना. मग काय रिक्षावाला म्हणे तुम्ही त्या साईडला जा म्हणे मग काय आम्ही त्या साईडला गेलो. भाऊ म्हणे आजोबा कराची बाटली घेऊ म्हणे ठीक आहे चालल कराची बाटली घ्यायला चाललोय आणि पैसे आलोय कराची बाटली घ्यायला. मस्त पैकी डोक्याला तेल बिल लावलं म्हणलं भांग विचरून घेतला. आणि मग काय आम्ही निघालो मग आता पायी कारण की रिक्षावाला विचारलं होत दीडशे मग इडून जवळच म्हणे जा म्हणे. मग काय पायी निघालो पण घाम पण लय येत होता मग काय चालं मग पायी. मग आम्ही इकडं तिकडं पाच चाललो तर आता फायनली आम्ही आलोय पीसी बिल्ड करायला आणि हे त्यांचं घर आहे आणि त्या घरामध्येच आमचं एक छोटा एक स्टुडिओ आहे त्यांच्यामुळे त्या स्टुडिओ मध्येच काम बिम करते आणि तुम्ही पाहू शकता की स्टुडिओ मध्ये आलोय. स्टुडिओ पाहू शकता कसा स्टुडिओ तिकडे गेल्या मग काय आम्ही ठिकाणी बसून घेतलं. 3:30 बजे निकालना पडेगा इधर से 3 बजे. हे बसले हे उदय सर आणि आम्ही यांच्याकडून माग पण एक पीसी बनवला होता ऑनलाईन मागवला होता यावेळेस भाऊ म्हणे डायरेक्ट जाऊ म्हणे. आम्ही डायरेक्ट इकडे आलो सरांकडे पीसी बनवायला. बैठे थे सर 5 बजे आज सुबह उतरे 7 बजे. मग काय सर आल्या सरांच्या हातात घेतलं सर नमस्कार बोलले आम्ही पण नमस्कार बोललो. सरांचा पण एक युट्यूब वर चॅनल आहे प्ले सोल्युशन म्हणून आणि त्यांचा ते तयारी करू राहिले आता व्हिडिओ बनवायची. सरांनी भाऊला बोलवलं गेले मग तिकडे मग व्हिडिओ काढायला मग चालतं सर काय म्हणते भाऊ. नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी लोगों का एक बार फिर इस नए वीडियो में। और वीडियो एडिटिंग के लिए आज एक केस सीरीज के साथ प्रोसेसर लगा करके बहुत ही ज़बरदस्त पीसी हम बिल्ड करने वाले हैं। पीसी किन के लिए बिल्ड कर रहे हैं ये जानकारी हम आपको देंगे, साथ ही साथ इनका शुभ नाम क्या है और कहाँ से चल कर के आए हैं ये भी हम आपको बताएंगे। तो हमारे पास दो भाई साहब जो कि सामने खड़े हैं, दोनों लोगों का अपने चैनल पर हम स्वागत करेंगे और कहाँ से आए हैं ये जानकारी हम दोनों लोगों से। भैया नमस्कार, एक बार बताइए सर कहाँ से हैं आप? मेरा नाम संयोग वनित पगर है, मैं मनमाड़ से हूँ, जिला नासिक, महाराष्ट्र। बारी बा बहुत दूर से। सर आपके 1 लाख रुपए हमारे पास एडवांस जमा थे इस सामान को लेकर के, नासिक महाराष्ट्र, मैं गोरखपुर से। तो सर आपके दिमाग में कहीं से ये नहीं आया कि मैं 1 लाख रुपए डाल रहा हूँ, बंदा फोन ना उठाए लेके भाग जाए? आया था? नहीं आया था। क्यों नहीं आया? डरना बनता है भाई, 1 लाख रुपए छोटा रकम तो होता नहीं है। क्योंकि मैंने पहले एक पीसी बिल्ड कराया था 2023 में। अच्छा, 2023 में? हाँ, i5 बनाया था आपसे ही। हाँ। तो क्या वो पार्सल से मैंने भेजा था आपको? पार्सल से भेजा था आपने। ठीक है। कैसा चल रहा है वो पीसी? बढ़िया चल रहा है एकदम। सर्विस भी अच्छी है? एकदम सर्विस अच्छी है। आज उससे तगड़ी पीसी हम बनाने वाले हैं। आज जो हम पीसी बनाने वाले हैं ये बनाने वाले हैं 14900 के प्रोसेसर के साथ और Z790 मदरबोर्ड के साथ। तो क्योंकि इनका 3 बजे ट्रेन है, बहुत जल्दी इनका काम हमें निपटाना है ताकि इनको काम करने के मतलब यहाँ का जो काम है वो खत्म हो करके इनको समय से हम ट्रेन पकड़ा दें ताकि ये लोग घर को चले जाए। जाना भी दूर है, मुझे लग रहा है कि 2-3 दिन तो आपको रास्ते में लग गया होगा सर, ठीक है ना? तो फटाफट हम आता सामान मी तुम्हाला सांगितलं की पीसी कोणतं बिल्ड करताय तो तुम्हाला त्याची थोडी जानकारी पण दिली आणि तुम्हाला पुरा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन वर लिंक टाकून देणार आहे. तर चला आता पाहू आता पीसी कसा होतो रेडी. आणि तर पाहू शकता की पीसी बिल्ड करायचं काम किती कळत चालू आहे पण अजून झालं नाही. तर पाहू आता किती टाइम लागतो किती नाही. सरांचं काम चालू होतं डाटा टाकायचं आणि तोपर्यंत सर म्हणे चहा बी घ्या म्हणे. मग काय सरांनी मस्त चहा बी बोलवलं, मस्त चहा बी गेलो. अर्धा बसत लय कंटाळा आला पण किती बस किती 1:15 झाले तरी पण अजून काम झालं नाही. काय माहिती आता काम कधी होतं कधी नाही. पीसी बिल्ड करायचं काम झालंय आता पुरं आणि सॉफ्टवेअर बिफ्टवेअर सगळं डाटा बिटा टाकून दिलाय आता सरांनी. मग काय 2-3 फोटो घेऊन टाकले सिंगल आणि मग नंतर मग आम्ही पण सरांमध्ये एक फोटो सोबतचा घेऊन टाकला आणि आता किती 3:30 वाजले तर आता टाइम पण झाले रिलीजचा आम्हाला 4:30 आहे. आता पाहू आता किती टाइम झालं किती टाइम होतो किती नाही. आता पॅकिंग चालू आहे तर आता पीसी पॅक करून दिलाय आता मग काय आता आमची निघायची तयारी आता. लोकेशन एक्झॅक्ट आहे हमारा. मग आमची पैसे जाताना पीसी होता मग काही इकडं सरांनी घरापाशी रिक्षावाल्याला फोन केला. मग रिक्षा आली लगेच रिक्षावाल्या तिकडे थांबलं होतं. मग आम्ही थोडं पुढे गेलो मग काय थोडं रिक्षावाला आला लगेच आणि मग काय आम्ही थोडं रिक्षामध्ये बसलो.
तर आता आम्ही ट्रेन मध्ये बसून बोलतो म्हटलं चल शेवटचं बाय बाय करू. मग काय शेवट मग बाय बाय केलं. आणि आता आमच्या इकडून जाते नाही काय अवकाळ होणार नाही आता, कारण इकडून आम्ही एसी मध्ये जाणार बाय बाय.